नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? नेहमी मजेतच राहा हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करेल आणि तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये. सो आजचा व्हिडिओ हा माझ्या बड्डेच्या दिवसाचा व्हिडिओ असणार आहे. मी तुम्हाला फुल डे रुटीन दाखवणार आहे माझं, की बड्डेच्या दिवशी मी कुठल्या गोष्टी केल्या आणि काय नाही केला. त्याप्रमाणे आमचं नेहमीप्रमाणे राकेश ऑफिसला जाण्याआधी आम्ही दोन्ही सोबत चहा घेत असतो. हा आमचा क्वालिटी टाईम असतो, कारण की राकेश ऑफिसला गेल्यानंतरच मी घरातले सगळे कामं आवरत असते. कारण की म्हटलं चला त्यांनाही ऑफिसला जायचं असतं तर आपण थोडा वेळ देऊया, कारण की दिवसभर कामाच्या गडबडीत एकमेकांना वेळ दिला जात नाही. मग त्यामुळे म्हटलं सकाळचं ॲटलिस्ट सकाळच्या ह्या टायमाला फ्रेश माइंड असतं, फ्रेश मूड असतो आणि दोन्ही व्यवस्थित सोबत असतो तर छान गप्पा गोष्टी होतात आणि चहा वगैरेही आमचा सोबत घेत असतो. तर अशा प्रकारे आमचं हे मॉर्निंगचं रुटीन असतं. मग राकेश ऑफिसला गेल्यानंतर मग माझी घरातल्या कामांची सुरुवात होते. इथे मी तेच करते. हे नित्यनियम काम आहे की बेड वगैरे आवरणं, ते झटकून फटकून घेणं, कारण की खूप सारी आता उन्हाळा पडतो आहे तर खूप सारी धूळ घरात येत असते. त्याच्यामुळे मग सोफ्यावरती, आणि रोजचा वापराचा सोफा असतो त्याच्यामुळे त्याच्यावर धूळही बसतेच. मग आधी सोफा आवरून घेतला आणि सकाळी सकाळी माझ्या किचनचं असं काहीतरी म्हणतो ना आपण हालत असते, कारण की सकाळी उठल्यावरती टिफिन बनवण्याची घाई असते. त्याच्यामुळे खूप सारा पसारा माझा किचन ओट्यावर होत असतो. म्हटलं आधी किचन आवरून घेण्याआधी म्हटलं हॉल आवरून घेऊया, आणि नेहमी माझं असंच आहे की मी किचन आवरण्याआधी हॉल आवरते आणि बेडरूम आवरते. हॉल आणि बेडरूम आवरले गेले ना तर कसं थोडं छान वाटतं, प्रसन्न वाटतं की चला आपलं खूप मोठे 2 कामं झाले असं वाटतं. आणि भांडे तर काय नाही, भांडे तेल वगैरे लवकर होऊन जातं. मग इथेच हॉल आवरून झाल्यानंतर मी माझा बेडही लावून घेते. बेड लावलं का थोडं फ्रेश वाटतं, त्याच्यामुळे म्हटलं चला मग इथे माझा बेडही व्यवस्थितपणे लावून झाला आहे. मग हे बघू शकता तुम्ही माझं हॉल किती छान आणि किती सुंदर असं दिसत आहे. मग मी माझं सगळं आवरून घेतलं. घरातलं आवरून झाल्यानंतर किचन वगैरे व्यवस्थित आवरून झाल्यानंतर स्वयंपाक करायचा नव्हता, कारण की राकेशने मला सकाळीच ऐनवेळेस सांगितलं की मी टिफिन घेऊन जाणार आणि मी हाफ डे येतो आहे, म्हणून सकाळी त्यांचा टिफिन बनवला तर तेव्हा सोबतच आमच्या दोघांचं टिफिन होऊन जातो, जेवणाचं होऊन जातं. त्याच्यामुळे स्वयंपाकाचं नव्हतं पण बाकीचे कामं होते. मग इथे मी स्वतःचं आवरून घेतलं. त्यानंतर छान अशी देवपूजा केली आणि देवपूजा झाल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की आज विनायक चतुर्थी पण आहे, तर आपण गणपती बाप्पासाठीही काहीतरी प्रसाद घेऊन जाऊया. म्हणून मग इथे मी 21 मोदक बनवले होते की आम्ही पुढे डहाणूला जाणार आहे. तुम्हाला पुढे कळेलच आम्ही ज्या मंदिरात जाणार आहे तर फर्स्ट टाईम जातो आहे. आमचा काहीच प्लॅन नव्हता तिथे जाण्याचा. याआधी 2-3 वेळेस आम्ही प्लॅन केले होते की डहाणूला जाऊन येऊ, त्या मंदिरात जाऊन येऊ, पण काही ना काही प्रॉब्लेम्स येत होते म्हणून आमचं ते म्हणतो ना प्लॅन फ्लॉप होऊन जायचा, जाणं काही व्हायचंच नाही. पण आज अचानक राकेश समोरून बोलले की मी येतो हाफ डे आणि आपण जाऊया. आणि ते म्हणतात ना की तुम्ही महिनाभरा आधीचं प्लॅन करून ठेवलेलं असतं तो सक्सेस होत नाही, पण ऐन वेळेस जो प्लॅन तुमचा होतो ना तो मात्र 100% सक्सेस होतो. तर तसंच आज झालेलं. आणि इथे मला डोसे प्रचंड आवडतात, त्याच्यामुळे एक दिवस आधीच मी डोस्याचं बॅटर बनवून ठेवलं होतं. आणि माझं असं फिक्स होता बड्डेचा रुटीन की चला घरीच आहे म्हणून व्यवस्थित आराम करायचा पूर्ण दिवसभर. छान मम्मी मला पटेल तेव्हा जितके पाहिजेल तितके मी डोसे बनवून खाणार असं होतं. पण प्लॅन सगळा चेंज झाला, त्याच्यामुळे मला घरातल्या सगळ्या गोष्टी गेल्यानंतर प्रचंड भूक लागली होती. मग इथे मी मस्त गरमागरम असे मसाला डोसा बनवून घेतला होता स्वतःसाठी. आणि राकेशचा मला फोन आला होता की मी घरी येतो आहे म्हणून रेडी राहा. मग त्याच्याचमुळे माझी हे सगळी धावपळ चालू होती, फास्ट सगळ्या गोष्टी करणं चालू होतं. म्हटलं चला ते येतील, ते आल्यानंतर सोबतच आम्ही जेवणार होतो. पण असं झालं की घरातल्या आवरण्यामध्ये मी एवढी थकून गेली की मला खरंच खूप भूक लागली होती, म्हणून मग मी इथेच गरमागरम डोसे बनवायला लागले आणि तेव्हाच मी खाणंही सुरुवात केली होती. राकेश आले, आमचं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर मग आम्ही रेडी झालो. तरी आम्हाला 3 वाजले होते घरून निघताना, कारण की ते 1:30 वाजता 1:30 का 2 वाजेला ते घरी आलेले होते. त्यानंतर मग मी म्हटलं ना की स्वयंपाकाचं तर टेन्शन नव्हतं, पण मला मोदक वगैरे बनवायचे होते आणि
पसारा होता. आणि शिवाय बड्डे असला तर बड्डेच्या दिवशी आपण खूप बिझी असतो. अशा वेळी जे कधी आपल्याला वर्षभर कॉलही करत नाही ना, अशा दिवशी त्यांचाही आपल्याला समोरून कॉल आलेला असतो, जे की त्यांना रिप्लाय देणं भाग असतो, उचलून बोलणं भाग असतं आणि भरपूर सारे असे मेसेजेस आलेले असतात विश करण्याचे, तर त्यांनाही आपल्याला रिप्लाय देणं गरजेचं असतं. मग माझे घरातले कामं करत असताना प्लस मेसेजेसला रिप्लाय देणं, त्यानंतर कॉलवरती बोलणं, ह्या गोष्टी सुरू होत्या. त्याच्यामुळे मग थोडीशी घाई झाली होती. पण काही नाही, जवळच होतं, फार जास्त लांब नाही आहे. इथून 1 तासाचाच रस्ता आहे डहाणूला जायला. आणि डहाणूला आम्ही इथे महालक्ष्मी मंदिरात आलो होतो. सो आधी हा प्लॅन होता येण्याचा, पण काही जमला नाही. ते म्हणतात ना, देवाची इच्छा असते तेव्हा देव स्वतः आपल्याला बोलवून घेत असतो. आणि तसंच काही आज झालेलं होतं की आज इतकं छान ना, की माझा बड्डेही होता, विनायक चतुर्थी पण होती आणि आजच नेमकं देवीनेही दर्शनाला बोलवून घेतलं होतं असं म्हणायला काही हरकत नाही. त्याच्याचमुळे मग इथे आम्ही डहाणूला पोचलो आणि ते मोठी पार्किंग आहे. तुमच्याकडे जर मोठी गाडी असेल तर तुम्ही त्याच्यावरही येऊ शकता. इथे पार्किंगलाही जागा आहे. 20 रुपये तिकीट आहे पार्किंगचं, नाही सॉरी 50 रुपये तिकीट आहे पार्किंगचं. पण एक टेन्शन राहत नाही, छान पार्किंगला जागा मिळून जाते. त्यानंतर मग इथे या मावशी भेटल्या होत्या, त्यांनी आम्हाला 20 रुपयाला हे 3 कमळ दिले होते. मग तेच आम्ही घेऊन पुढे जातो आणि तुम्हाला पुढे कळेलच मंदिर कसं, कारण की आम्ही पण फर्स्ट टाईमच जात होतो. आणि हा एंट्रन्स आहे मंदिराचा आणि इथे भरपूर अशी दुकानं लागले होते, जे की फुलहारचे होते, ओटीचे दुकानं होते, त्यानंतर प्रसादाचे दुकानं होते. आणि इथे मोगऱ्याचा गजराही भरपूर ठिकाणी भेटत होता, जो की म्हणतात देवीला आवडतो मोगऱ्याचा गजरा आणि कमळाचं फूल. तर तसंच इथे ह्या गोष्टी भेटत होत्या. बाकी मग हे सगळं देवीचाच सामान होता, नारळ, ओटीचं सामान, हार वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या. मग आम्ही इथे या आजींकडे थांबलो. भरपूर दुकानं पाहिले, पण म्हटलं चला आता आजींकडनंच घेऊया. मग आजीकडे थांबलो आणि इथे आम्ही ओटी ठरवली. देवीला म्हटलं आलोच आहे पहिल्यांदा आणि बड्डे पण आहे, तर छान साडी चोळीचाच आहेर करूया म्हणून राकेशला सांगितलं आणि तोच आहेर घेऊन आता आम्ही पुढे जातो आहे. इतर वेळी मंदिरात खूप गर्दी असते, पण जेव्हा तुम्ही कुठलंही मंदिर असू द्या, ऑड डेला जेव्हा जातो ना, तेव्हा आपलं खूप छान असं दर्शन होतं. आणि तसंच आमचं झालं होतं. सोमवार होता, म्हणजे असं सॅटर्डे संडे वगैरे नाही किंवा मंगळवार शुक्रवार असं नाही, सोमवार होता. गर्दीही फार काहीच नव्हती आणि एकदम सुटसुटीत होतं. आमचं दर्शन इतकं छान झालं तर विचारूच नका. इथून मंदिरात जात होतो तेव्हा उजव्या साईडलाही इथे देवाचं मंदिर होतं. आता हे कुठले देव आहे मला पण नाही माहिती. आणि तेच डाव्या साईडला इथे शनिदेवाचं पण होतं. सो ह्या मंदिरात हेही देव आहे. आणि त्यानंतर हे मेन मंदिर आहे महालक्ष्मीचं. इथे मध्ये मंदिरात व्हिडिओ काढण्याची परवानगी नव्हती, बट आम्ही असंच व्हिडिओ काढत काढत पुढे गेलो. तेव्हा नंतर मग आतले पुजारी बोलले की व्हिडिओ काढू नका, म्हणून मग एवढाच व्हिडिओ आम्हाला घेता आला. आणि तुम्हीही दर्शन घेऊन घ्या महालक्ष्मीचं. दर्शन करून आल्यानंतर मग आम्ही बाहेर आलो आणि हे मंदिर महालक्ष्मी देवीचं मंदिर खरंच खूप मोठं आहे आणि खूप छान आहे. इथे भरपूर अशी जागा आहे बसण्यासाठी पण. हे समोर वारली पेंटिंग त्यांनी केलं होतं छान, तेही छान होतं. त्यानंतर हे इथे उजव्या साईडला हे देवीचं मंदिर आहे, त्याच्यासमोर शनिदेवाचं आहे आणि बाजूलाही त्या देवांचंच आहे. बाकी हे होम हवन करतात त्याचंही ते होमकुंड म्हणतो आपण, तेही इथे आहे. सो अशा प्रकारे हे मंदिर होतं. खूप छान, खूप सुंदर आणि खूप मस्त असं हे मंदिर होतं. आणि पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात देवीची यात्रा पण आहे, तर तेव्हा पण इथे प्रचंड गर्दी असणार आहे. सो आम्ही लकी आहे की आम्ही आता येऊन गेलो आणि छान असं दर्शन घेतलं. आणि हा गजरा प्रसाद म्हणून त्यांनी दिला होता, जो की मी छान मस्त केसात माळला होता आणि खूप छान असं दिसत होता आणि मोगऱ्याचा होता. इतका सुगंध येत होता त्या गजऱ्याला तर विचारूच नका.
मग आम्ही दर्शन घेतलं, घरी आलो. घरी आल्यानंतर फ्रेश झालो, मस्त एक छान मसालेदार चहा घेतली आणि मग नंतर आमची बड्डे पार्टीला सुरुवात झाली. ती म्हणजे राकेश बोललेले येतानाच ते दुपारी जेव्हा आले तेव्हाच ते केक घेऊन आले होते आणि हे फ्लावर्स घेऊन आले होते. ते म्हणे बाकी काही नाही, बाहेर जाण्याचा आमचा म्हणजे बाहेर त्यांचं चालू होतं की मी कॅफेमध्ये ठरवतो, तिथे डेकोरेशन वगैरे करतो. पण मी म्हटलं नको प्रत्येक वेळी तेच म्हणून म्हटलं ह्यावेळेस आपण साधं सिम्पल करूया, काही आपल्याला एवढं करण्याची गरज नाही आहे. त्याच्यामुळे मग त्यांनीच बुके वगैरे घेऊन आले होते, फ्लावर घेऊन आले होते आणि हा टेबल सजवणं त्यांचं काम इथे चालू होतं. ते म्हणे बाकी नाही सजवलं, ॲटलिस्ट टेबल तरी सजवतो. आणि इथे माझं नेल्स लावायचं काम चालू होतं, कारण की मला मोठे नेल्स खूप आवडतात आणि नेल एक्सटेन्शन वगैरे असं काही केलं नव्हतं मी नाही, बट मला मोठे नेल्स आवडतात म्हणून मी ऑनलाईन मागवून घेतले होते हे नेल्स आणि छान मस्त भेटले होते पॅकेट. मग तेच माझं इथे नेल्स लावणं चालू होतं. तुम्हाला पुढे फोटोमध्ये किंवा व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि हे असं छान साधं सिम्पल डेकोरेशन त्यांनी केलं होतं आणि हा केकही राकेश घेऊन आले होते. आता बड्डे केक कापले गेला आहे. बड्डे आम्ही घरीच सेलिब्रेट केला आहे. राकेशने केक घरी आणला होता, सो केक कटिंग वगैरे सगळं झालं आहे. आणि आता आम्ही जात आहोत, कुठे जातोय राकेश? डिनर. आता आम्ही जात आहोत डिनरला. सो बाहेर आमचं जेवणाचा प्लॅन होता, तर त्याप्रमाणे आम्ही चाललो. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सो मग आमचा बड्डे घरी सेलिब्रेट झाला, छान केक कट झालं. मग आम्ही इथे जेवायला आलो होतो आणि सेम असंच होतं. आज 2 गोष्टी खूप अनप्लॅन्ड अशा झाल्या होत्या. ते म्हणजे डहाणूला जाण्याचं आणि दुसरं म्हणजे इथे ही जी हॉटेल आहे आम्हाला रस्त्यातच लागते आणि खूपदा आम्ही म्हणतो की आपण इथे जाऊ. आपल्याकडे कोणी पाहुणे आले की तेव्हा त्यांना घेऊन जाऊ किंवा असंच असेल तर आपण की कधी मन झालं बाहेर जेवायला जायचं तर तेव्हा इथे जाऊ. पण इथे पण काही आमचं येणं होत नव्हतं. पण आज बड्डेच्या दिवशी आम्ही फायनली इथे आलो आणि इथल्या जेवणाला खरंच खूप A1 टेस्ट आहे, खूप छान आहे. आम्ही स्टार्टरमध्ये व्हेज क्रिस्पी मागवलं होतं आणि मेन कोर्समध्ये ती डिश आता मला आठवत नाही आहे काय मागवली होती, बट तीही खूप छान होती. ते म्हणतात ना बटर गार्लिक नान मागवला होता. त्या सब्जीसोबत व्हेज पंजाबी असंच काहीतरी होतं ते मेन कोर्स तो, पण तोही खूप भारी आणि टेस्टी होता. हे जे की त्याच्या दिसण्यावरूनच तुम्हाला कळत असेल की हा मेन कोर्स किती टेस्टी असेल आणि त्याप्रमाणेच होता. सो इथे छान बड्डेही सेलिब्रेट झाला आणि छान आम्ही डिनरला गेलो होतो. तोही डिनरही खूप छान व्यवस्थित झालं आणि डिनर झाल्यानंतर मग आम्ही सोडा प्यायला गेलो होतो, जे की मॅन्डेटरी आहे. तर तीही एक गोष्ट झाली. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.